मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हॉर्मुझमधील टोलचा प्रश्न सुटलेला आहे, तर महाराष्ट्रात शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग आणि कॅफीन युक्त पेय विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नवीन EPF योजनेत 1800 पेक्षा जास्त योगदान देणं आता अनिवार्य नाहीये. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर झालेलं आहे, तर फिफा विश्वचषक 2026 नंतर क्रिस्टियानो रोनाल्डो निवृत्त होणार आहे का? आणि आमिर खान तिसऱ्यांदा नवरदेव बनतोय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 4 जुलै वार शनिवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुसळधार पावसाची. मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागानं पुढले 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. शनिवारी 4 जुलै मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडसाठी, तसंच रविवारी 5 जुलैला पालघरसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की शेजारील ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यामुळे मुंबईत या आठवड्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलंय. शुक्रवारी दुपारी जाहीर झालेल्या भारतीय हवामान विभागाच्या जिल्हावार अंदाजानुसार 4 आणि 5 जुलै रोजी शहरातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं या अंदाजाची शक्यता अत्यंत जास्त असल्याचं म्हटलंय. भारतीय हवामान विभागानं सोमवारी 6 जुलै रोजी मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय, तर मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात हॉर्मुझची. हॉर्मुझमधला जहाज टोलचा प्रश्न सोडवण्यात आलेला आहे. इराण हॉर्मुझमध्ये प्रत्येक जहाजाकडनं अंदाजे $10 लाख टोल आकारणार आहे. कतारमधील एका बैठकीदरम्यान अमेरिकेला याची माहिती देण्यात आलेली आहे. अमेरिकेनं इराणला बैठकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही टोल योजना स्थगित करण्याचा आग्रह केला. हे साध्य करण्यासाठी अमेरिकेनं इराणला विविध प्रोत्साहनही देऊ केली. अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांनी इराणला असं सांगितलं की जर त्यांनी टोल वसूल केला नाही तर जप्त केलेली सर्व रक्कम त्यांना रोख स्वरूपात दिली जाईल. टोलच्या मुद्द्यावर इराण आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. अहवालात असं म्हटलंय की इराण हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील टोलमधून दरवर्षी $43 अब्ज गोळा करण्याचा मानस बाळगून आहे. त्यानं याबाबत आपल्या शेजारी देशांना माहितीही दिलेली आहे. इराणनं स्पष्ट केलंय की हॉर्मुझवर त्याचं सार्वभौमत्व आहे आणि पनामाप्रमाणेच तिथेही टोल वसूल केला जाईल. यापूर्वी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज 120 जहाजं जात असत. शांतता प्रस्थापित झाल्यावर पुन्हा 120 जहाजं या सामुद्रधुनीतून जातील अशी इराणला आशा आहे. याच 120 जहाजांना डोळ्यासमोर ठेवून इराण हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून टोलच्या स्वरूपात $43 अब्ज गोळा करण्याचं लक्ष ठेवतोय. हॉर्मुझ टोल वसुलीतून इराणला दररोज $117.8 दशलक्ष मिळण्याचा अंदाज आहे आणि यातील काही रक्कम ओमानला हस्तांतरित केली जाईल. पॉडकास्टची तिसरी बातमी कॅफीन युक्त पेयांच्या विक्रीची. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा विचार करून महाराष्ट्र सरकारनं शाळांजवळ हानिकारक खाद्यपदार्थ आणि कॅफीनयुक्त पेयांच्या विक्रीवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभेतील चर्चेदरम्यान अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाल म्हणाले आहेत की जर स्टिंग सारखी कॅफीनयुक्त एनर्जी ड्रिंक्स शाळांच्या 500 मीटरच्या आत विकली जात असल्याचं आढळलं तर प्रचलित कायद्यानुसार कारवाई केली जाईल. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी सभागृहात स्टिंग एनर्जी ड्रिंकमुळे मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले आहेत की लहान मुलं आणि गर्भवती महिलांसाठी अयोग्य घोषित केलेलं असूनही त्याची विक्री शाळांजवळ केली जाते. आमदार राहुल कुल यांनीही फ्लेवर्ड ड्रिंक्स, फ्लेवर्ड पान यांच्या नावाखाली होणारी
अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर्ड दुधातील भेसळची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारनं संबंधित विभाग आणि एजन्सीजना शाळेच्या परिसरात मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असलेले खाद्यपदार्थ आणि उच्च कॅफीन युक्त पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे कडक निर्देश दिले आहेत. मंत्री नरहरी झिरवाल यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षित वातावरणाला प्राधान्य देऊन नियमित तपासणी आणि देखरेख अधिक तीव्र करण्यात आलेली आहे. पॉडकास्टची चौथी बातमी EPFची. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं नवीन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 2026 अंतर्गत 15,000 रुपयांच्या मासिक वेतन मर्यादेवरील योगदान ऐच्छिक केलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की 1,800 रुपयांवरील योगदान यापुढे अनिवार्य राहणार नाही. अधिसूचित केलेल्या नवीन EPF योजनेनुसार सदस्यानं देय असलेलं योगदान हे केंद्र सरकारनं वेळोवेळी अधिसूचित केलेल्या वेतन मर्यादेच्या अधीन असेल. अधिसूचनेनुसार परिच्छेद 9च्या उपपरिच्छेद 4च्या तरतुदींनुसार जर सदस्याचं मासिक वेतन विहित वेतन मर्यादेपेक्षा जास्त असेल तर नियोक्ता आणि कर्मचारी या दोघांचेही योगदान केवळ वेतन मर्यादेवर आधारित देय योगदानापुरतेच मर्यादित राहील. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाची. महाराष्ट्र विधानसभेनं राज्यातील महिलांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलेलं आहे. कृषी मंत्री दत्ता भराणे यांनी हे विधेयक सभागृहात सादर केलं, ज्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडनं पाठिंबा मिळाला. मात्र चर्चेदरम्यान काही आमदारांनी विधेयकातल्या विशिष्ट कलमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि दुरुस्त्याही सुचवल्या. या नवीन कायद्यानुसार केवळ शेतात काम करणाऱ्या महिलाच नाही तर पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि इतर कृषी संबंधित व्यवसायांमध्ये गुंतलेल्या महिलांना सुद्धा शेतकरी म्हणून मान्यता दिली जाईल. पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा विश्वातनं. फुटबॉलच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत एक मोठी बातमी समोर येतेय. रोनाल्डोची बहीण काटिया एवेरो हिनं संकेत दिले आहेत की सध्या सुरू असलेल्या 2026चा फिफा विश्वचषक हा तिच्या भावाचा पोर्चुगीज राष्ट्रीय संघासोबतचा शेवटचा सामना असेल. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होईल. या मोठ्या स्पर्धेत पोर्तुगालच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या बातमीनं क्रीडा विश्वात मात्र खळबळ उडवून दिलेली आहे. याला रोनाल्डोचा शेवटचा डाव मानलं जात आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आमिर खानची. आमिर खान रविवार 5 जुलै रोजी हिंदू प्रेयसी गौरी स्प्रॅट सोबत विवाह बंधनात अडकणार आहेत. बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टनं स्वतः माध्यमांना याची पुष्टी केली आहे. पण आमिर खान गौरीसोबत निकाह करणार की हिंदू रीतिरिवाजानुसार 7 फेरे घेणार? आमिर खाननं स्वतःच माध्यमांना आता सांगितलंय की तो गौरी स्प्रॅट सोबत कोणत्या प्रकारचं लग्न करणार आहे. हा अभिनेता ना निकाह करणार आहे ना हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न करणार आहे. त्याऐवजी हे जोडपं आमिर खानच्या घरी नोंदणीकृत विवाह पद्धतीनं विवाह बंधनात अडकतील. माध्यमांशी बोलताना आमिर खान म्हणाला होता, लग्न 5 जुलैला आहे, आम्ही ते घरीच करत आहोत. हे खूपच छोटेखानी लग्न आहे. आम्ही आनंदी राहावं यासाठी आम्हाला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि आमच्या पुढील प्रवासासाठी प्रार्थना करा. हे अगदी घरगुती पद्धतीनं होणार आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.